हॅलो, गुड मॉर्निंग. या वेळेत टाईम सांगेन तर सकाळचे 11:30 वाजलेले. थोडासा लेट झालेले पूजेला. तसं तर मी थोडंसं लवकरच पूजा करते, इतका लेट कधीच होत नाही, पण आज खूप लेट झालेला आहे. त्याचं रिझन काय आहे, अगोदर स्वयंपाक केलं, कपडे खूप सारे झालेले होते, कपडे धुवून टाकले, मग नंतर मी आंघोळ केली. म्हणजे सगळी क्लिनिंगची कामं झालेली आहेत, म्हणजे भांडे, फरशी पुसणं, ही टोटली कामं मी आंघोळीच्या अगोदर करून घेतली. आणि आंघोळ झाल्यानंतर मात्र मी देवपूजा करून घेतलेली आहे आणि आता करत आहे पोटपूजा. म्हणजे आज जेवण करण्यासाठी खूप लेट झालेला आहे. तसं तर 2 दिवस झालं माझी तब्येत ठीक नाही आहे, तोंड आलेलं आहे, ताप पण येत आहे आणि जेवणही व्यवस्थित करता येत नाही आहे. त्यामुळे मी चपाती आज केलेली आहे. चपाती आणि भेंडीची भाजी, आज ग्रेव्ही टाकून मी भेंडीची भाजी बनवली. कशा पद्धतीने बनवली अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे, तो व्हिडिओ नाही बघितला तर जरूर बघा. त्यानंतर मी कलिंगड खायला घेतलं आणि आता थोडा वेळ मी निवांत बसलेली आहे, कारण सकाळपासून धावपळ आपली सुरूच असते. तर जेवण झाल्यानंतर असं वाटतं की थोडंसं रेस्ट घ्यावं किंवा निवांत बसावं, कारण पोट जड होतं आणि कुठलीही कामं करायचं मन होत नाही. थोडा वेळ मी वातावरणाचा एन्जॉय घेत बसले. खूप हवा आहे आणि छान पण वाटत आहे, म्हणजे ऊन पण तसंच आहे, यामध्ये हवा पण तशीच आहे. तर कपडे पण हडकलेत, कारण गरमीही आहे, हवाही आहे, त्यामुळे कपडे हडकले. तर सगळे कपडे काढून घेते अगोदर आणि कपडे घडी घालून ठेवते. बाबांचे खूप सारे कपडे मी धुलेले आहेत, तर सगळे कपडे व्यवस्थित घडी घालून ठेवते. हे कामं झाल्यानंतर थोडंसं मी आज निवांतच बसणार आहे, कारण खूप दिवस झालं माझी दररोज धावपळ असायची, त्यामुळे माझी तब्येत खूपच बिघडलेली आहे. आणि इकडे चिमण्याची चिवचिव सुरू आहे, म्हणजे छोटी छोटी पिल्ले आहे चिमण्याची त्या पाळण्यामध्ये. दिवसभर त्यांचा आरडावरडा सुरूच असतो, चिवचिव चिवचिव सुरूच असतं. आता ते उडून बाहेर तर येत नाहीत, त्यामुळे मला दिसत नाहीत, पण फक्त आवाज येतो त्यांचा दिवसभर आणि रात्री पण येत असतो. चिमण्या आल्यानंतर थोडंसं शांत बसतात, परत मग सुरू असतं त्यांचं. तर असं इथे सगळे कपडे घडी घालून ठेवले. बाबांना जेवायला वाढलं, दिवसभराची जी कामं होती ती मी आवरली. आणि हा दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही जात आहोत बिदरला, म्हणजे कॅन्टीनला जात आहोत किराणा आणण्यासाठी. आणि यांचे मित्रही आलेले आहेत, तर आम्ही सगळे मिळूनच बिदरला गेलो, किराणा वगैरे भरला. त्यानंतर आम्ही ज्यूस पिण्यासाठी गेलेलो होतो. तर माझं फेवरेट पायनॅपलचं ज्यूस आम्ही घेतलेलं आहे. आणि आता आलेलो होतो आम्ही देवस्थानी, म्हणजे आम्ही आलेलो होन्नेगिरी शिद्धोबाला. तर इथं देवाचे दर्शन झाले. तशी तितकी गर्दी नाही आहे, श्रावण महिन्यामध्ये इथं पाऊल ठेवायला जागा नसतो, पण आज बघू शकता इथं कोणीच नाही आहे. तसं तर सोमवारी पण गर्दी असते, पण आज सोमवार नाही आहे ना, आज मंगळवार आहे, त्यामुळे तितकी गर्दी नव्हती. आणि यांचं जेवण झालेलं नव्हतं घरी, खूप घाई गडबडीने आम्ही गेलेलो होतो, त्यामुळे त्यांच्यासाठी टिफिन मी घेतलेलं होतं. तर तिथंच होन्नेगिरीमध्ये, म्हणजे देवस्थानी, तिथंच जेवण वगैरे झालेलं आहे आमचं. आणि आता परत आम्ही घरी आल्यानंतर मी घरची थोडीफार कामं आवरली. तसं तर सगळी कामं मी आवरूनच गेलेली होते, कारण दिनेशचे पप्पा लवकर आले आणि घरी यायला खूप लेट झालेला होता. आणि त्यांचे मित्र पण अगोदर जेवून बसलेले होते. यांना यायला घरी 10-10:30 वाजलेले होते, तेव्हा कुठं आम्ही घरातून निघालो. आणि ते इतकी घाई असते की त्यांना जेवण पण केलेले नव्हते. तर झालेले सगळं आवरलं. आल्यानंतर सगळी थोडीफार जी कामं राहिली होती ती आवरली. आणि मी बदामं पण भिजत घातलेले आहेत, म्हणजे बदाम भिजून खाल्ल्याने त्याचे फायदे आपल्याला दुप्पट भेटतात, म्हणून मी मुठभर बदाम भिजू घातलेले आहेत. आणि आता संध्याकाळचा स्वयंपाक, म्हणजे रात्रीचा स्वयंपाक मी करत आहे. तुम्ही म्हणतही होता, ताई सोयरीन कोण आलेली आहे, पाहुणी कोण आलेली आहे. तर पाहुणी कोणी आलेली नाही, शेजाऱ्यांच्या ताईची मुलगी आलेली आहे, म्हणजे येत असते, तिला करमत नसलं तर येऊन बसते. तर म्हणलं आज कोडबळे बनवूया, आणि ही पण आहे. तर दोघींचं बोलणंही सुरू आहे इकडं, आणि संग आम्ही स्वयंपाकही करत आहोत. थोडासा लेट झाला आज ना, इतका थकवा मला आलेला होता. तसं तर मी कुठली कामं आवरलीत, फक्त जाऊन आलेली आहे. सवय नसल्यामुळे प्रवास सहन होत नाही, कुठंतरी गेले ना एक दिवस असं होतं की इतका थकवा, की काय मोठं काम करून आलेली आहे की कुठलंच काम करायचं मन होत नाही, एकदम थकवा जाणवतो आणि काहीच करावं असं वाटत नाही. तसंच झालेलं होतं की आता स्वयंपाकही करून येईन, कुणाला जेवायलाही वाढू नये, स्वतःही जेवण करू नये, निवांत झोपून राहावं असं वाटत होतं. पण आता स्वयंपाक केल्याशिवाय तरी जमणार नाही आहे, त्यामुळे म्हणलं आज कोडबळे बनवूया. खूप दिवस झाले मी बनवलेले पण नाही आहेत, आणि आज मला सुचतही नव्हतं की काय बनवायचं. एकतर करायचं काही मन नव्हतं आणि सुचत पण नव्हतं की काय बनवायचं. दररोज तेच भाकरी आणि तेच भाजी, असू दे म्हणलं आज बोर झालेला आहे त्या भाकरी भाजीचं, काहीतरी आज नवीन बनवूया. तर इकडं कोडबळे बनवण्यासाठी पिठं सगळे मी काढून घेतलेले आहे, जसं ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, बेसन घेतलेलं आहे. आणि आता घेता इकडं मसाले, आणि इकडं आमची बडबड सुरूच आहे, म्हणजे ती काहीतरी म्हणते, मी काहीतरी म्हणते, सुरूच असतं. म्हणजे बोलत बोलत आपली कामं खरंच बघा खूप लवकर होतात, कंटाळा अजिबात येत नाही. आणि जेव्हा आपण एकटे कामं करतो ना, काय डोक्यात आलतू फालतू विचार येतात काय माहिती, कामच आवरत नाही आहेत. आणि ते काम ना अर्ध्या तासाचं ते 1 तास लावते मी तरी, माझं तरी असाच गोंधळ आहे.
तर इकडं पिठं काढून घेतलेले आहेत, मसाले काढून घेतलेले आहेत आणि अद्रक लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे. आता टाकूया मसाले पिठामध्ये. तर लाल मिरची पावडर 1 ते 1.5 चमचा टाकलेली आहे, अर्धा चमचा हळदी पावडर, 1 ते 1.5 चमचा धना पावडर टाकलेला आहे आणि जिरं आणि ओवा थोडंसं जास्त प्रमाणात टाकायचं आहे, म्हणजे फ्लेवर छान येतो. तसं तरी बेसन आपण यामध्ये टाकलेलं आहे, ते थोडंसं पचायला जडपण असतं, त्यामुळे थोडासा ओवा मी इकडे जास्तच घेतलेला आहे. 1 चमचा जिरं मी हातानं घासून टाकलेला आहे आणि 1 ते 1.5 चमचा ओवा हातानं घासून टाकलेला आहे आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आहे, फ्लेवर छान येतो. आता टाकूया चवीपुरतं मीठ आणि मी काय काय किराणा आणलेला आहे ते मी आणखीन पिशवीतून काढलेलाच नाही. आता उद्याच त्याचा मुहूर्त लागेल, कारण आज दिवसभर मला काही करावंसं वाटलं नाही, म्हणजे तिकडून यायलाही थोडासा लेट झालेला होता. आम्हाला आल्यानंतर थोडीफार कामं आवरले, मी निवांतच बसलेली होते. किराणा वगैरे मी काहीच काढलेला नाही, तशीच पिशवी उचलून मी ठेवलेली आहे तिकडच्या रूममध्ये. आता उद्याच मी ते काढणार आहे, सगळे डबे भरून ठेवणार आहे. इकडे पिठामध्ये सगळे मसाले टाकले, थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे, फ्लेवर छान येतो आणि थोडीशी कोथिंबीर पण बारीक चिरून टाकलेली आहे. आता छान मिक्स करून घेऊया आणि पीठ मळून ठेवते आणि इकडं पाण्याला फोडणी टाकून उकळी येऊ द्यायचं आहे, तोपर्यंत मी कोडबळे बनवून घेते. तसं तर कोडबळे बनवायला थोडासा वेळ जास्त लागतो, तरी आम्ही दोघीजण आहोत ना, त्यामुळे कोडबळे झटपट होतील. बोलण्यामध्ये ना कशी कामं होतात समजणारी नाही आहे. अगोदर जेव्हा दीपक दिनेश घरी होते ना, तेव्हा मी करायचे, म्हणजे अधूनमधून 15 दिवसाला महिन्याला होत राहायचे कोडबळे, फळं, असे काही वस्तू संध्याकाळी. पण आजकाल हे रेसिपी सगळ्या बंदच झालेल्या आहेत, कारण दीपक दिनेश नसल्यामुळे काहीही करायचं मनच होत नाही माझं. काहीतरी बनवावं आणि आपणच खावं, मुलं तिकडं आहेत असं मला वाटतं आणि त्यामुळे मी करतच नाही. तर म्हणलं आज करूया. तसं तर यांना कोडबळे धपाटी खूप आवडतं, तर आज मी इकडं बनवत आहे. तर थोडंसं पाणी टाकून छान घट्टे पीठ मी मळून घेतलेलं आहे. थोडंसं पीठ झालेलं होतं किचनवरती, तर सगळं किचन स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आणि ही मोठी कढई, यामध्ये थोडीशी भाजी होती, ती भाजी मी गरम करून काढून घेतलेली आहे. कढई स्वच्छ केली आणि आता याच कढईमध्ये मी कोडबळे बनवण्यासाठी मी पाण्याला फोडणी देणार आहे. तेल पण संपलेल्या डब्यामधलं, म्हणजे अधूनमधून ही छोटी छोटी कामं आपली होतच राहतात. तेल काढून घेतलेलं आहे आणि कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं. मोहरी जिरं टाकूया आणि वेगळं काही टाकण्याची गरज नाही, फक्त कढीपत्ता टाकून मी तडका देणार आहे. एकदम मस्त कोडबळे म्हणून तयार होतात. तर जिरं मोहरी टाकलं, ते छान तडतडल्यानंतर मी कढीपत्ता टाकलेला आहे आणि थोडंसं लसूण आणि अद्रकची पेस्ट राहिली होती म्हणून ते थोडंसं मी टाकलेलं आहे, अर्धा चमचा, आणि टाकलेलं आहे आता खूप सारं पाणी. म्हणजे पाणी थोडंसं जास्त लागतं, कोडबळे खूप जास्त पाणी पितात, त्यामुळे थोडंसं पाणी आपल्याला जास्तच घ्यायचं आहे. तर इकडं मी पाणी ठेवलेलं आहे. त्या पाण्याला उकळी यायचा वेट करूया तोपर्यंत, म्हणजे असाच वेट करायचा नाही, कोडबळे करत करत वेट करायचं आहे. तर इकडे दोघीजण आम्ही कोडबळे बनवत आहोत. आमचं बोलणं जास्त आहे, काम कमी बोलणं जास्त, बडबड सुरूच असते. तर इकडं तिनं पण छान बनवलेत बघू शकता आणि मी पण इकडं कोडबळे बनवलेले आहेत. तर आता दोघी मिळून लवकर कोडबळे आम्ही इकडं बनवत आहोत आणि पाण्याला पण उकळी आलेली आहे. आता या पाण्यामध्ये टाकून घेऊया कोडबळे आणि एकत्र टाकायचे नाही, थोडे थोडे करून टाकायचे. हे छान शिजल्यानंतर मगच दुसरा बॅच टाकायचा आहे, कारण खूप सारे एकत्र बनवून एकत्र टाकलो ना व्यवस्थित शिजणार नाहीत आणि पीठ होतं खूप जास्त, म्हणजे परफेक्ट होणार नाही आहे ते. त्यामुळे थोडे थोडे करून टाकायचं आहे. जेव्हाही गव्हाचे किंवा ज्वारीच्या पिठाचे आपण फळं बनवतो, म्हणजे मी तर बनवत असते, ते पण अशाच पद्धतीने थोडे थोडे करून टाकायचे असतात आणि कोडबळे पण अशाच प्रकारे थोडे थोडे करूनच टाकायचे असतात. तर एकदा आम्ही दोघीजण कोडबळे बनवत आहोत आणि अगोदरचे कोडबळे छान शिजल्यानंतर मग मी दुसरा बॅच टाकलेला आहे इकडं आणि अधूनमधून चमचा फिरवत राहायचा आहे. म्हणजे जसं आपण कोडबळे टाकलं तसं संग चमचा फिरवला तर काय होतं, कोडबळे तुटायला लागतात. त्यामुळे हे छान शिजल्यानंतरच आपल्याला 1-2 वेळा चमचा फिरवत राहायचं आहे. बघू शकता एकदम परफेक्ट हे बनत आहेत. आता तिसरा बॅच टाकूया. तर इकडे बनत जातील, इकडे मी आदनामध्ये टाकत आहे आणि शिजल्यानंतरच मग मी चमचा फिरवत आहे. तर सगळेच कोडबळे इकडे फायनली बनवून तयार झालेले आहेत आणि आता शेवटला यामध्ये थोडंसं पीठ ठेवायचं आहे आणि ते पीठ जे आहे ना पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता इकडे थोडंसं ठेवलेलं आहे मी आणि पाण्यामध्ये छान मिक्स करून घेतलं आणि हे पाणी आपल्याला कोडबळ्यात टाकायचं आहे आणि वरून थोडासा मी मसाला टाकलेला आहे आणि छान मिक्स करून झाकून शिजवून घ्यायचं आहे थोडा वेळ कमी गॅसवरती. बघू शकता कढई गच्च भरलेले आहे, पण पाणी थोडंसं कमीच वाटत होतं मला. पाणी थोडंसं जास्त असलं छान लागतं याचं पाणी. तर रात्री कोडबळे वगैरे मी बनवले, सगळेजण आम्ही खाल्लो, छान झालेले होते आणि खूप दिवसाच्या नंतर खाल्ल्यामुळे ती वस्तू खूप छान लागते. तर सगळ्यांचं खाणं पिणं झालं, थोडीफार भांडी झाली होती, ती घासूनच मी झोपलेली होते. आता ही सकाळची वेळ आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर आता ही बदाम वगैरे जी भिजत घातलेली होती छान फुललेले आहेत रात्रभरात, तर यांना खाण्यासाठी दिलेलं आहे. आणखीन माझी आंघोळ झालेली नाही आहे, बाहेरची सगळी कामं झालेली आहेत. रांगोळी काढायची राहिलेली आहे, रांगोळी काढून आलेली आहे मी. बाहेरची सगळी कामं झाली, चहा पिलेले भांडी वगैरे सगळे जमा करून ठेवले आणि अगोदर मी आंघोळ केलेले. एक वेळा लेट झाला की मग ती काम राहिलं, हे काम राहिलं, असं करत 11-12 वाजवते. नंतर देवपूजेला मला खूप लेट होतो.
तर झालेले सगळी कामं, आंघोळ वगैरे झालेली आहे. आता नंबर आहे स्वयंपाकाचा. तर अगोदर मी वरण भात बनवणार आहे आणि रात्रीचे थोडेसे कोडबळे पण राहिलेले आहेत. तर म्हटलं आता आजचेच थंड कोडबळे कोण खाणार, तसं तर दह्यासोबत खायला तसे पण छान लागतील. पण मी विचार केला की त्याचं काहीतरी बनवूया, म्हणजे जे उरलेला स्वयंपाक असतो त्याला परत आपण गरम करून काहीतरी एक वेगळं बनवलं ना आणखीन आवडीनं खातील, म्हणून मी ते पण करणार आहे. तर अगोदर मी इकडे वरण भात बनवते. थोडीशी चिंच आणलेली होती, तर ते चिंचेवरची साल काढलेली आहे. थोडीशी चिंच इकडे गरम पाण्यात टाकून मी गरम करायला ठेवलेली आहे. संग इकडे तांदूळ पण घेतलेले आहेत. वरण भात अगोदर बनणार, कारण आता दिनेश पप्पा आले ना टिफिन द्यायचं असतं, त्यामुळे म्हटलं अगोदर वरण भात बनवूया आणि जे मला रेसिपी बनवायची आहे ते बनवत राहीन. आणि लवकर आले तर वरण भात देईन, थोडासा लेट झाला तर मग सगळंच बनल्यानंतर टिफिन देता येईल, हा विचार मी केला. म्हणजे धपाटी वगैरे मी काहीतरी बनवणार आहे, म्हणजे जे कोडबळे उरले त्याच्यापासून. तर इकडं डाळ शिजलेली आहे. आता वेगळ्या भांड्यात काढले आणि याच कुकरमध्ये मी तांदूळ ठेवते, म्हणजे अशा केल्याने जास्त भांडे वगैरे होत नाहीत. म्हणजे त्याच भांड्यात धुवून केलं ना सकाळचा स्वयंपाक जास्त होणार आहे, तसं तर खूप जास्त भांडे होतात. तर बाहेर काय बघत होते मी खिडकीच्या बाहेर, तर वातावरण पण चेंज झालेलं आहे आणि वानेरं पण आज खूप जास्त आलेले आहेत. म्हणजे आल्यानंतर असं येतात ना की टोळीच्या टोळी काहीच ठेवत नाही, सगळं नुकसान करतात. भीती पण खूप वाटते, एकदम घरामध्ये येतात. तेच बघत होते, खूप धिंगाणा चालू आहे वानेरांचा, तेच बघत होते पलीकडे. तर इकडं भात मी बनत ठेवलेला आहे आणि भात आता शिजत आलेला आहे. तसं तर मी टोपण लावलेलं नव्हतं, तसं शिजवून घेतल्यानंतर मी यामध्ये 2 चमचे तूप टाकलेलं आहे. भात छान बनतो आहे आणि छान नरम पण बनतो आणि टेस्ट पण येतो छान. 2 चमचे तूप टाकून छान मिक्स केलं आणि टोपण लावले. एक शिटी देऊन घेऊया, मस्त भात बनतो. आणि इकडं वरण पण बनलेलंच आहे. आज थोडंसं किचनमध्ये बदल करणार आहे. हे जे गॅसची चूल आहे ना, मी थोडंसं पुढं सरकवणार आहे आणि इकडं कॉर्नरमध्ये थोडीशी जागा करून घेणार आहे. जीही स्वयंपाक असेल मी इथं ठेवणार आहे, तर खाली ठेवणार नाही. अगोदर तुम्ही बघत होतो मी खाली ठेवायचे, खाली खूप पसारा होतो, एकतर किचन आपली छोटी आहे म्हणून मी इथं ठेवणार आहे. थोडंसं हे चूलच तिकडे मी ओढून घेणार आहे. तर इकडे हे जे कोडबळे आहेत ना ते मी छान हे करून मिक्स करून घेतलेलं आहे आणि इकडे घेतलेलं आहे मिक्सरचे फायबरचं भांडं आणि यामध्ये मी कोडबळे टाकले. अगोदर तर तसंच फिरवलं, पण ते काही जमलं नाही. नंतर थोडंसं पाणी टाकून मी इकडे एकदम पेस्ट बनवून घेतली, जसं इडलीचं बॅटर बनतं ना तसं हे बनलेलं आहे. आणि आता एक वेगळ्या भांड्यात काढून घेते आणि सगळंच मी 3 बॅचेसमध्ये हे सगळेच कोडबळे मिक्सरला फिरवून घेतलेले. त्याची मला धपाटे बनवायचे आहेत, कढी करायची आहे. बघूया त्याचं काय काय बनेल, तर कशा पद्धतीने मी ह्याची रेसिपी काय केली, म्हणजे व्यवस्थित झाली काय बिघडलं काय काय झालं, नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा. तर यासोबत या व्हिडिओला सेंड करते. बाय बाय, टेक केअर. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.